जिल्हा परिषद निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चिंतन बैठकीला सदाभाऊ खोतांची दांडी मारली। पुण्यात असूनही देखील सदाभाऊ खोत या बैठकीला उपस्थित नाहीत। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी थांबलेल्या सर्किट हाऊसला सदाभाऊ खोत यांचं बुकिंग होतं, मात्र असं असूनही सदाभाऊ खोत यांनी या सर्किट हाऊसला येऊन थांबणं टाळले। त्यामुळे राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यातला वाद विकोपाला गेल्याचं या निमित्तानं समोर आलंय। तर सदाभाऊ खोत बजेट अधिवेशनाच्या कामात व्यस्त असल्यामुळे त्यांना बैठकीला बोलावलं नसल्याचा दावा शेट्टी यांनी केलाय। तसंच लवकरच सोबत दिसणार असल्याचा आशावादही त्यांनी व्यक्त केलाय। तर आपल्याला कुणाच्या सहानुभूतीची गरज नसून आपला पुढील मार्ग कार्यकर्तेच ठरवणार असल्याचंही सदाभाऊंनी स्पष्ट केलं। त्यामुळे सदाभाऊ बंडाच्या पवित्र्यात असल्याचं दिसतंय। मंत्री म्हणून आपल्या विभागातून जास्तीत जास्त निधी यावा यासाठी प्रयत्न करणं हे सदाभाऊंचं कर्तव्य आहे आणि म्हणून ते त्या दिवसभर चालणाऱ्या आज अर्थमंत्र्यांच्या बरोबरच्या बैठकीमध्ये ते व्यस्त होते। तुमच्या दोघांमध्ये नाराजी निर्माण झालेली आहे, विसंवाद तयार झालेला आहे, काय तथ्य आहे आणि तुम्ही दोघं एकत्रित कधी दिसाल संघटनेला शेतकऱ्यांना? नेहमीच दिसू आणि लवकरच दिसू, त्याचं काही चिंता करायचं कारण नाही। तुम्ही एकूण सदाभाऊंची बाजू सावरून घेताय? असं काय नाही, सदाभाऊ माझाच कार्यकर्ता आहे, त्यामुळं त्यांना सांभाळून घेणं माझं कामच आहे। मला कुणीही सहानुभूती दाखवण्याची गरज नाही। मी माझ्या आयुष्यामध्ये सहानुभूतीवर इथंपर्यंत आलेलो नाही, मी लढून इथंवर आलेलो आहे। त्यामुळं सदाभाऊला लढायचं माहीत आहे, घायाळ झाला, रक्तबंबाळ झाला तरी लढायचं माहीत आहे। त्यामुळं मला कुणाच्या वाळल्या सहानुभूतीची गरज नाही। मी सक्षम आहे, माझे कार्यकर्ते सक्षम आहे। माझा मार्ग माझे कार्यकर्ते ठरवतील काय असावा तो, आणि मी कार्यकर्त्यांच्या बरोबर चालणारा कार्यकर्ता म्हणून मला आयुष्यभर जगायचं आहे। मला नेता म्हणून जगायचं नाही, कारण मला नेता म्हणून राहण्यामध्ये इंटरेस्ट नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।